नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे तो करणार आहे 31 तारखेच्या मार्केटसाठी. आणि काय विषय होता, कशा पद्धतीने तो डेटा होता आजचा, तो आपण बघणार आहोत. ओके, तर कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली मी सांगितलं होतं की साईडवेज राहील आणि थोडीशी पॉझिटिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. सो एवढं सगळं हे असताना सुद्धा डेटा जो आहे तो थोडासा पॉझिटिव्ह होताना दिसला आपल्याला. ओके, म्हणजे मार्केट जे आहे ते थोडंसं साईडवेज टू पॉझिटिव्ह होताना दिसलं. काही वेळासाठी ते खाली पण आलं, वरती पण गेलं, एकदम डॉट लेवलला कन्सोलिडेट करत होतं आणि शेवटी ते पॉझिटिव्ह साईडला क्लोज झालं. तर मित्रांनो, खरंच पॉझिटिव्हिटी आली का? तर त्याचा आन्सर आहे स्टील नो. असं काही वेगळं घडलेलं नाहीये की ज्यासाठी आपण पॉझिटिव्ह झालो. तर मग मार्केट वरती का गेलंय आणि वरती का राहिलंय? ओके, सो मार्केटमध्ये होतं काय जनरली, डेटा जो आहे ना थोडासा इमॅच्युअर असतो. कधी इमॅच्युअर असतो? याच्या आधी आपल्या एक्सपायरीच्या 2 दिवसापर्यंत थोडासा डेटा जो आहे तो इमॅच्युअर असतो. रिझन बिंग, मार्केटमध्ये तेवढी पोझिशनिंग झालेली नसते. इथे बघितलं असेल आपण 32-34 लाखाच्या पोझिशन असतात, त्या इथे 20-22 लाखापर्यंत आहे. तर आज सुद्धा फार असं काही हेवी काम नाही झालेलं आहे. एकदम पार्टिसिपेशन लो आहे. ज्यावेळी जे कोणी इक्विटी ट्रेडिंग करत असाल तर त्यांना त्याची कल्पना आहे की व्हॉल्यूम जे आहे ना ते फार लोवेस्ट साईडला आहे. काही वेगळी ऍक्टिव्हिटी घडत नाहीये आणि एकदम रटाळवाणं कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर इथे बघा तुम्ही, थोडस पॉझिटिव्हिटी एफ आय कडून आलेली आहे, पण ही एफ आय ची पॉझिटिव्हिटी खरंच टिकणारी आहे का? तर त्याचा अगेन आन्सर आहे नो. कारण त्यांची हिस्टॉरिकली काही नाटक झालेले आहेत. म्हणजे बाईंगचे आकडे तर येतात, पण नंतरून तो सेल ऑफ होतो. मग आता मार्केटमध्ये काय असं पॉझिटिव्ह झालंय की ते लोक बाय करतात ते? तर रियालिटीमध्ये असं काही पॉझिटिव्ह झालेलं नाहीये. इव्हन कोरिया पडतंय, युएस मार्केट पडलेलं आहे, बॉन्ड यील्ड्स त्या ठिकाणी वाढलेत, लोक बॉन्ड्स मध्ये पैसे टाकतील, रेट कट झालेला नाहीये. ओके, बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मार्केटला अजूनही कुठली स्टॅबिलिटी देण्यासाठी नाहीयेत. ओके, एफ आय चे जे आकडे आहेत ते कदाचित कदाचित फसवे असू शकतात आणि वरच्या लेवलला नेऊन पुन्हा लटकवायचा कार्यक्रम जो आहे तो जोरदार चालू असेल अशा हिशोबाचं आहे. तर मग आपण अशा याच्यात काय करायचं, का आपण काही अँटिसिपेशन करायचं का की मार्केट जोरदार पडणार आहे तर शॉर्ट करू? नो. काही लॉंग करायचंय का? तर त्यासाठी मी स्ट्रिक्ट सांगेल स्टील नो. ओके, शॉर्ट करायचंय का? तर त्याचा आन्सर आहे नो. लॉंग करायचंय का? नो. थोडस साईडवेज आणि थोडीशी बघायची भूमिका आपल्याला घ्यायची आहे की क्लिअरिटी येईल. तर क्लिअरिटी मंडे पर्यंत येऊन जाईल. ओव्हरनाईट काहीतरी घडामोडी घडतील आणि मंडेला क्लॅरिटी येईल. मंडेला जो सेल ऑफ किंवा जे पण होईल, डेटामध्ये काय चेंजेस येतील, जर चांगलं अनवाइंडिंग झालं तर आपण थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह होऊ निगेटिव्ह साईडला आणि पॉझिटिव्हिटीसाठी आपण त्या ठिकाणी प्लॅन करू शकू. पण अजून माझा जो अनुभव आहे, माझी जी हिस्टॉरिक या लोकांची नाटक बघितलेली आहेत मी, त्यामध्ये मला अजूनही तरी काहीतरी झोल वाटतोय. काहीतरी अशी गोष्ट वाटते की जी रिअल नाही किंवा जी पटणारी नाहीये. म्हणजे ही जी रॅली आहे ही पटणारी नाहीये. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल इक्विटी रिलेटेड काही गोष्टी, तर मी तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवणार आहे की त्या कदाचित फार आणि फार इंटरेस्टिंग आहेत. ओके, तर या इंटरेस्टिंग अशा हिशोबाने आहे की काही जे स्टॉक्स आहेत ते आपण डिस्कस करत असतो. तर डिस्कस केलेले जे स्टॉक्स आहेत, काही हिस्टॉरिक तुम्हाला ग्रुपवरती बघायला मिळतील. तुम्ही अजूनही नसाल तर जाऊन कनेक्ट करा. ओके, सो असे काही स्टॉक्स की ज्याच्यामध्ये असं वरती नेऊन लटकवायचं काम केलं जातं. ओके, वरती नेऊन लटकवलं जातं. तर आता हा जो स्टॉक वरती गेला खरा, पण तो पुन्हा खाली आलेला आहे. असेच काही स्टॉक्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. तर याचे ना काही कॉमन पॅटर्न आहेत. याचे कॉमन पॅटर्न काय आहे लक्षात घ्या. हा स्टॉक वरती नेऊन अशा पद्धतीने लटकवला जातो. तर हे सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्याला आयडेंटिफाय करतात. इव्हन याच्यामध्ये बघा, वरती नेऊन हा अशा पद्धतीने लटकवण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर इथून पुढे काय होणार? ओके, ते कसं होणार, हे कोणी केलं, हे असं का होतं, ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्या गोष्टी आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करतो की असंच का. ओके, सो मित्रांनो, अजूनही तुम्ही विचारच करत असाल तर कदाचित आता वेळ आली आहे डिसिजन घेण्याची. आणि ती तारीख आहे 4 ऑगस्ट. ओके, सो 4 ऑगस्ट पासून सुरू होईल आपलं हे पुढची लर्निंग जर्नी. ऍप इन्स्टॉल करा, ऍपवर जाऊन त्या ह्या गोष्टी करा. ओके, हे डेटाचं अनालिसिस, एक्सेल शीट, 5x 10x वाले मल्टीबॅगर स्टॉक्स, तर ते आपल्याला बघायचे आहेत.
ह्या मार्केट वाईट कंडिशन मध्ये सुद्धा आपले जे शेअर्स आहेत ते फार चांगल्या पद्धतीने आता थोडासा खाली आहे. ओके, सो याची जर्नी सुद्धा आपण बघितलेली आहे, कशा पद्धतीने आपल्याला ती जर्नी बघायला मिळालेली आहे. खाली म्हणण्यापेक्षा आज खाली आहे, पण ऑन अन ॲव्हरेज जर मागच्या 2, 4, 6 महिन्याची जर जर्नी बघितली तर ह्याने ऑलमोस्ट 100% प्लस जर्नी दिलेली आहे. ओके, आपण एक मागे दिला होता गोल्डवाला स्टॉक्स. ओके, गोल्डवाला स्टॉक्स कुठला? कल्याण ज्वेलर्स. तर कल्याण ज्वेलर्सनी ऑलमोस्ट 400 पासूनची जी रॅली आहे ती त्या ठिकाणी वरपर्यंत नेलेली आहे. सो हे असं का होतं, याच्या पाठी काय लॉजिक आहे? काही खाली पण जातील, नो डाऊट, एखाद दुसरा आपला फसू पण शकतो, पण जर प्रोबॅबिलिटी बघितलं तर एखादा देणार आहे 100% प्लस, आणि जर द्यायची वेळ आली तर 10-15% आपला तो कॅप असेल. ओके, तो फ्रेश कॅपिटल आपण इन्फ्यूज करणार नाही त्याच्यामध्ये. तर ही 1 मंथची जर्नी तुम्ही बघितली असेल. ओके, 63% ची जर्नी आहे. पूर्ण नाही कॅप्चर करता आली, थोडी का होईना 100% कॅप्चर करता येईल. ओके, सो अशा पद्धतीचं हे क्युपिडचं पण बघितलं तुम्ही तर ती पण रॅली फार इंटरेस्टिंग आहे. ओके, 200% इथे रॅली आपल्याला दिसते. हा आपल्या रडारवरती कधी आला, काय होतं याच्या पाठीचं लॉजिक, आणि हे सगळं काय घडतंय बॅकएंडला हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सो ओव्हरऑल डेटावर जर आपण डिस्कशन करत होतो, डेटाचं डिस्कशन अशा पद्धतीचं आहे की उद्याचं डे सुद्धा असाच रटाळवाना आणि थोडासा साईडवेज पॉझिटिव्ह साईडला दिसू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो, फार अग्रेसिव्ह बाईंगसाठी होऊ नका. ओके, सेलिंग करायची तर प्रीमियम कमी आहेत, डायरेक्शनल जावं लागेल आपल्याला, आणि डायरेक्शनलची ती वेळ नाहीये. मी अवेअर करेल मोठ्या मूव्हसाठी. ओके, मी ऑलरेडी करत असतो इन्स्टावरती, युट्यूबवरती. तर आता सध्या तरी थोडंसं रटाळवाणं आहे, इनडिसिजिव्ह काम आहे. ओके, एफ-आयज पण कंटाळले असतील कदाचित फार निगेटिव्हिटी घेऊन, त्यांना खरंच बाईंग करायची आहे का बघूया आपण. ओके, अजून तरी आपल्यासाठी नो आहे. इव्हन इक्विटीमध्ये एफ-आयची खरेदीचे आकडे येत असताना सुद्धा मी अशा पद्धतीचं विधान करतोय. ठीक आहे, थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.